कामगाराने पेट्रोल पंप मालकाच्या डोक्यात शॉकअप घालून केला हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात। निफाड तालुक्यातील पालखेड मिरची येथे किरकोळ वादातून पेट्रोल पंप मालकावर कामगाराने गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। यामध्ये मालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला करून पळ काढलेला कामगार काही तासातच पिंपळगाव पोलिसांच्या हाती लागलेला असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पालखेड लोणवाडी रस्त्यावर आरजी पंप नावाचा पेट्रोल पंप शरद राधाकृष्ण आहेर वय वर्ष 53 राहणार पालखेड यांच्या मालकीचा आहे। या पंपावर अंकित रमेश घोलप राहणार पालखेड मिरचीचे हा काही काळ तात्पुरत्या स्वरूपात काम करत होता। तो पंपावर दारूच्या नशेत कामावर आला असता मालक शरद आहेर यांनी त्याला समज दिली तेव्हा मी तुमचा काटा काढीन अशी धमकी देत तो निघून गेला आणि लगेच थोड्या वेळाने तो पंपाच्या केबिनमध्ये आला आणि शिवीगाळ करत रागाच्या भरात आपल्यासोबत आणलेला मोटरसायकलचा लोखंडी शॉकअप आहेर यांच्या डोक्यात मारला। या अचानक झालेल्या हल्ल्यात आहेर गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। तर आरोपी अंकित घोलप याला पोलिसांनी अटक केली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत निकम करत आहेत।